युवा कीर्तनकार हरिभक्ती परायण आकाश महाराज काटकर शेरीचीवाडी आनंदगाव यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे। संत समावी आवडी करावी परमार्थी नाश देह जाणार सकळ आयुष्य काळ सावधान तुका म्हणे चारवाए नका नाश देह जाणार सकळ आयुष्य वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवाची गणेश सकलामती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास महायुग पेटे तटे भीमरत्या वरम मंडलिकाय इंद्रे समान परब्रह्मलिंगं भजमान
दास तुका ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा पावन झाला चराचरी नमो सद्गुरु गया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणी नमो सद्गुरु सेवेला श्रीमंत योगी कैलास राणा शिवचंद्रमौळी अनिल मामा मज मज शन करावा तरावा सिंधू आयुष्य काळ सावधान संत समागमे करावी आयुष्य काळ सावधान तुका नका आयुष्य क्षण करावा सिंधू आयुष्य प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य विश्वमान्य विश्ववंदनीय अशा ज्यांना आपण पदव्या दिल्या महाराज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ज्यांना आपण जगद्गुरु म्हणतो या जगतात 3 जगद्गुरु झाले त्यातील तिसरे जगद्गुरु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ज्या जगद्गुरु ज्यांना आपण ही पदवी दिली त्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया भिंत आणि खांब दिल्याच्या नंतर कळस्थानी विराजमान होऊन या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचं काम पूर्णत्वास नेलं महाराज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर आपल्या घरामध्ये घराचं काम करत असताना आधी पाया करतो नंतर न खांब उभे केले जातात नंतर न भिंत बांधली जाते आणि त्याच्यावर कळस बसवला जातो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कळस्थानी विराजमान होऊन 4092 अभंगांची गाथा दिली महाराज 4092 अभंगांची गाथा दिली आणि ज्यांनी आपल्या शब्दालाच देव मानलं ज्यांनी आपल्या शब्दालाच धन मानलं ज्यांनी आपल्या शब्दांनाच रत्न मानलं ज्यांनी आपल्या शब्दांना शस्त्र म्हणलं आणि कौतुकाने सांगू लागले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे खऱ्या अर्थानं पाहायला
पाहायला गेलं तर धन तर वाटलं, संपत्ती वाटली, आपण स्वतः 18 विश्व दारिद्र्य पत्करलं महाराज, पण त्याच्या बरोबर शब्द पण वाटले हो. अहो 4092 अभंगांची ही गाथा तुम्हा आम्हाला दिली आणि त्याच गाथेतील उपदेशपर प्रकरणातील हा 4 चरणांचा अभंग आहे, जो आज मी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो महाराज, तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला गाथा दिली. कशासाठी हो? तुमचा आमचा माथा सुरक्षित राहावा म्हणून गाथा दिली. हा, हे मान्य आहे आम्हाला महाराज. 4092 अभंगांची गाथा तर दिली, पण त्यासाठी महाराज वेदना, त्यासाठी कष्ट आणि या समाजाने दिलेली संकट आपल्या अंगावर झेलली हो महाराज. अहो जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त नाही तर सकल संतांच्या वाट्याला ही संकट आली, वेदना आली, पण या वेदना देणारी माणसं दुसरं कोणी नव्हती महाराज. आपल्याच समाजातील लोक होती ज्यांनी संत तुकोबारायांना महाराज हा त्रास दिला. मग 4092 अभंग तर संत तुकोबारायांनी लिहून तुम्हा आम्हाला दिले. नवे महाराज संत तुकोबारायांनी ते सांगितले, यावर तर मी येणारच आहे, पण संत तुकोबारायांचं चरित्र पाहणं आपल्याला गरजेचं आहे. सर्वप्रथम त्यांचं चरित्र आपण पाहू महाराज. खऱ्या अर्थानं वयाच्या 17व्या वर्षी एखाद्या मुलावर संस्कार करायचे. आत्ताची मुलं वयाच्या 17व्या वर्षी 10वीत असतात आणि या वयात महाराज आपले वडील आपल्या मुलांवर संस्कार करत असतात. पण वयाच्या 17व्या वर्षी महाराज आपले वडील जेव्हा सोडून जातात ना, तेव्हा मुलाच्या खांद्यावर जी जबाबदारी पडते ना महाराज, ती सर्व काही शिकवून जाते. आमच्या कुटुंबातील एखादा कर्ता पुरुष निघून गेल्यावर महाराज, एखाद्या बिल्डिंगचा पाया ढासळल्यावर जशी बिल्डिंग खाली येते ना महाराज, त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील जर कर्ता व्यक्ती जर गेली ना महाराज, तर त्या कुटुंबावर जी जबाबदारी येते, जी संकट येते ना, तो काळ खूप कष्टमय असतो महाराज. पण माझ्या तुकोबारायांचे नुसते वडील नाहीत गेले. 1629 मध्ये माझ्या तुकोबारायांच्या घरातील 5 व्यक्ती गेलेत. 1629 मध्ये दुर्गा नावाचा दुष्काळ पडावा महाराज. 1629 मध्ये दुर्गा नावाचा दुष्काळ पडावा आणि तुकोबारायांची आई पण निघून जावी हो. वडील गेले, आई गेली. आता या पोरांनी करायचं काय? वयाची 17 वर्ष महाराज, हळूहळू मुलं मोठी होऊ लागली. जबाबदारी महाराज तुकोबारायांच्या खांद्यावर आली. भाऊ संन्यास प्राप्त करून वनात निघून गेला. तिसरी व्यक्ती ही कुटुंबातील गेली. आता फार मोठा आघात झाला महाराज, पण जे होऊ नाही ते झालं आणि 1630 मध्ये दुर्गा नावाचा दुष्काळ पडावा आणि माझी तुकोबारायांची धर्मपत्नी अन्न पाणी करून गेली हो. माझ्या तुकोबारायांचा मुलगा महाराज अन्न पाणी करून गेला. माझ्या तुकोबारायांच्या घरातील 5 व्यक्ती महाराज निघून गेले. मग मला सांगा तुकोबारायांच्यावर किती मोठा आघात झाला असेल. आमच्या घरातील एखादी व्यक्ती निघून गेली की महाराज जो त्रास तुम्हाला होतो ना, आमच्या घरातील बाप नावाची व्यक्ती जर निघून गेली तर महाराज मुलांचा, त्याच्या कुटुंबाचा आधार निघून जातो. मग विचार करा, तुकोबारायांच्या जीवनातील 5 व्यक्ती महत्वपूर्ण निघून गेल्यात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा काळ खूप संकटमय होता महाराज. आणि त्याच परिस्थितीत तुकोबारायांना आता साधना करायची इच्छा झाली महाराज. देवाच्या प्राप्तीची इच्छा झाली. देवाला विचारायचं होतं, हे देवा, अरे तू माझ्या घरातील 5 व्यक्ती घेऊन गेलास, हा कसला रे न्याय तुझा, हा कसला न्याय तुझा. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जावेत, साधना करू लागले. तुकोबारायांचा दुसराही विवाह झाला होता महाराज. आई साहेब जिजाईंसोबत. कान्होबा आणि आई साहेब जिजाई, ज्यांना तुकोबाराय प्रेमाने आवली म्हणायचे महाराज, आता हे दोघे जण तुकोबारायांचा शोध घेऊ लागले. आणि एवढ्यातच महाराज तुकोबाराय
तुकोबारायांना गुरूंचा उपदेश मिळावा आणि तुकोबाराय आता साधना अवस्थेतून साध्य अवस्थेकडे स्थलांतर करू लागले. संत तुकाराम महाराजांना आता साध्य अवस्था प्राप्त झाली. एके दिवशी कान्होबा दादा तिथे जावा आणि कान्होबा दादाने विचारावं महाराज. एका साधूला विचारलं का हो अशा अशा प्रकारची व्यक्ती या डोंगरावर तुम्ही पाहिली का? तेव्हा तो साधू सांगू लागतो महाराज, हा हा ही व्यक्ती आम्ही भामचंद्र डोंगरावर साधना करताना पाहिली. तुकोबाराय आणि आई साहेबांनी दोघांनी जावं, तुकोबारायांना भेटावं, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि विनवणी करावं. महाराज अहो आपली मुलं बाळ घरी आहेत, असं वैराग्य प्राप्त करून चालणार नाही. घरी चला, विनंतीला मान दिलाय. तुकोबाराय घरी आले आणि एके दिवशी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि महाराज गुरुची कृपा झाली तुकोबारायांवर. पंडिराच्या पांडुरंगानं तुकोबारायांच्या स्वप्नात यावं तुकोबारायांना सांगितलं, तुकोबा अहो तुकोबा बाद झालं आता हे जीवन, आता तुमचं एक या समाजाला देणं लागतं. तुकोबारायांनी स्वप्नातच विचारावं, काय रे देवा काय देणं लागतो? बाद झालं आता काव्य लिहायला सुरुवात कर. अभंगाच्या माध्यमातून या झोपलेल्या समाजाला जाग करण्याचं कार्य कर. तुकोबारायांनी ते ऐकावं, पंढरीच्या पांडुरंगाचं ऐकावं आणि अभंग लिहिला घ्यावे. तुकोबाराय एक एक शब्द सांगायचे आणि संताजी झगणारे महाराज ते पानावर उतरवायचे. अभंग लिहून झाल्यावर महाराज तो अभंग एका पानावर उतरवला जायचा आणि एका लालबुंद जाळावर 1 रुपया एवढं नाणं महाराज तापवलं जायचं. ते नाणं तुकोबारायांच्या जिभेवर ठेवलं जायचं आणि त्या नाण्याचा माझ्या तुकोबारायांना जर चटका बसला महाराज तर तो अभंग फाडला जायचा महाराज. आणि जर ते तुकोबांनी जिभेवर ठेवलेलं नाणं त्यांच्या जिभेवर शांत झालं तर तो अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये लिहिला जायचा. 4092 अभंग तुकोबारायांच्या गाथेमध्ये लिहिले गेले. विचार करा तुकोबारायांना 4092 अभंग लिहिताना किती त्रास झाला असेल. माझ्या तुकोबारायांना कष्ट वेदना किती सहन कराव्या लागल्या असतात. ज्याप्रमाणे संतांना आपलं जीवन जगलंय महाराज, त्यांच्या अनुभवातून हे काव्य तुम्हाला मिळाली महाराज. ही काव्य तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करण्याचा दिशा दाखवतात महाराज. मग त्या अनुषंगाने तुम्ही आम्ही त्या संतांनी दिलेली काव्य वाचली पाहिजेत महाराज, ग्रंथ वाचले पाहिजेत. तुकोबारायांनी एवढ्या वेदना सहन केल्यात, सकल संतांनी या वेदना सहन केल्यात महाराज. म्हणून तुम्ही आम्ही ही काव्य वाचली पाहिजेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली श्री ज्ञानेश्वरी, संत तुकोबारायांनी दिलेला गाथा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठ सारखा ग्रंथ महाराज तुम्ही आम्ही वाचला पाहिजे. जर तुम्ही तो ग्रंथ वाचला ना तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे संतांचं चरित्र तुम्हाला शिकवते महाराज. संतांनी सांगितलं त्याच उपदेशपर प्रकरणातील महाराज आज हा अभंग घेतलाय. उपदेश प्रकरणातील हा अभंग तुम्हाला सांगतोय महाराज. क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय सांगतात तुम्हाला या संसार नावाच्या माया जाळातून जर तरुण पार जायचं असेल ना तर तुम्हाला प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला देवाचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. कारण हा मिळालेला देह नाशिवंत आहे. आज आहे तर उद्या नाही. आज मी इथे कीर्तन तुमच्या पुढे करतोय, उद्या करेलच का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे अजून जाणार नाही 5-50 वर्ष सांगायचं फक्त. म्हणजे कसं आहे महाराज, आपला या देहाची गॅरंटी नाही. हा देह नाशिवंत आहे म्हणून तुकोबाराय सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हा, तो काळ ना
नावाचा राक्षस जेव्हा तुमच्यावर झडप घालेल ना महाराज, या काळाच्या विळख्यातून तुम्ही वाचू शकत नाही. त्याच्यामुळे तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग जोपर्यंत महाराज तुम्हा आम्हाला हा मानव देह जन्म मिळाला, मानवी जन्म मिळाला, त्या मानवी जन्माचं सार्थक करा असं तुकोबाराय सांगतात. मग पुढच्या चरणात सार्थक कशानं होईल, तुम्हाला हा भवसागर तरुण कसा जाता येईल, तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत तुकोबाराय सांगू लागतात, संत समागमे दरावे आवडी, करावी तातडी परमार्थी. संतांच्या सानिध्यात यावं लागेल महाराज, संतांच्या संगतीत यावं लागेल. आणि यदा कदाचित तुम्ही जर संतांच्या संगतीत आला तर या दुःखाच्या भवसागरातून तुम्ही तरुण जाल. पुढे म्हणतात, तुका म्हणे ह्यो लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दोरे भरूनी राहो. या कलियुगात, या इहो लोकात तुम्ही डोळे झाकून राहू नका. तुमच्या प्राप्तीसाठी, देवाच्या नामस्मरणासाठी आत्ताच जागे व्हा, असं संत तुकोबाराय या अभंगातून सांगतात. हा झाला अभंगाचा साधा सुधा आणि सोपा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. मागच्या वर्षी याच तिथीला आपल्यातून कैलासवासी शशिकांत कृष्णाजी फडतरे, ज्यांना आपण प्रेमाने नाना म्हणायचो महाराज, ते आपल्यातून निघून गेले, या कुटुंबातून निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी महाराज, त्यांच्या पत्नीच्या गळ्यात माळकरी त्या. आणि हे भाग्य माझ्यासारख्या पामराला मिळालं महाराज. अशी कीर्तन सेवा जर मिळाली ना महाराज, तर खरंच आनंद वाटतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलंय. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मीना शशिकांत फडतरे असतील, हर्षद शशिकांत फडतरे त्यांचा मुलगा, आणि मुलगी प्रियांका शशिकांत फडतरे, आणि त्यांच्या सुनबाई वर्षा हर्षद फडतरे महाराज. असा यांचा छोटासा परिवार. नानांच्या गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर काय आघात झाला असेल महाराज. जेव्हा आपल्या घरातील एखादा बाप निघून जातो, आधार निघून जातो, आणि ज्या मुलाच्या खांद्यावर सकल जबाबदारी पडते महाराज, त्या मुलाला माहिती असतं की बाप आपल्या जीवनात किती महत्त्वाचा असतो महाराज. प्रत्येकाच्या आयुष्यातून एक ना एक दिवस प्रत्येकाला, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जायचंय महाराज. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला जायचंय, पण जन्माला आल्यावर महाराज तुमच्या आमच्या जीवनाचा सार एका शब्दातच आहे, जन्म या शब्दातच दिलाय. मला सांगा, जन्म या शब्दात 3 अक्षर आहेत महाराज. ज, न, अर्धा आणि म. ज म्हणजे जन्म आहे, म म्हणजे मरण आहे, आणि जन्म आणि मरण यामधील जे अंतर आहे ना महाराज, त्याला आयुष्य असं नाव देण्यात आलं. आणि या आयुष्याला न नावाने जोडलं गेलं महाराज. न अर्धाच का, तर जर तुम्ही तुमच्या आयुष्याला नामस्मरणाची जोड दिली ना, तर तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून प्रत्येकानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, अशा कीर्तनरूपी सेवेत आलं पाहिजे महाराज. आणि सुंदर असा कार्यक्रमाचे नियोजन या फडतरे कुटुंबियांनी केलं. आज या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी महाराज, गायनाचार्य मंडळी आणि सर्व साथीदार बघितले ना महाराज, तुम्हाला सर्व यंग दिसतात. यंग आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज गाडग्यांना सोडलं सगळे यंग आहेत महाराज. आणि आजच्या या युगात वारकरी संप्रदायाला, या महाराष्ट्र देशाला आणि भारत देशाला महाराज अशा तरुणाईची गरज आहे महाराज. आज आपण बघतो आपले तरुण आता पाहायला गेलं महाराज, कुठेतरी बियर बार मध्ये दिसतात, गोव्याला दिसतात, महाबळेश्वरला दिसतात. अहो काय करून ठेवलंय महाराज या महाराष्ट्र देशाचं. हे चित्र जेव्हा डोळ्यासमोर आमच्या उभं राहतं ना महाराज, तेव्हा अंतकरणाला आम्ही महाराज ठामपणे विचारतो, काय रे आमचं मागच्या वर्षीचं बहुपुण्याई असेल महाराज, की आम्हाला माळकरी बनवलं. त्यातली त्यात माळकरी तर नाही महाराज, अहो पंढरीच्या पांडुरंगाचं दास बनवलं. आणि आमच्याकडून अशा प्रकारे सेवा वधवून घेतात महाराज संत तुकोबाराय. ही आमची जन्मोजन्मीची पुण्याई म्हणावी लागेल.
आणि याच प्रकारे प्रत्येक तरुणानं अशा कार्यक्रमात, धर्मकीर्तनात, नामसंकीर्तनात आलं पाहिजे. आज या कीर्तन रूपी सेवेला सुंदर अशी गायनाची साथ देणारे आमचे गुरुमित्र हरिभक्त पारायण केतन महाराज भोयटे असतील, हरिभक्त पारायण अक्षय महाराज कदम असतील, हरिभक्त पारायण विकास महाराज कोळेकर आणि हरिभक्त पारायण विकास महाराज निंबाळकर आज या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित आहेत. तुमच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. महाराज, अहो कौतुकाची थाप आपल्या पाठीवर टाकावी आणि मृदुंगावर थाप देण्यासाठी आज 2 मृदुंगाचार्य माझ्या बरोबर आहेत. हरिभक्त पारायण संकेत महाराज झंझणे, हरिभक्त पारायण राम महाराज देशमुख तुमच्या चरणीही नतमस्तक होतो. अरे तुमच्या वडिलांनंतर महाराज परमार्थाची जोड असावी, आपल्या वडिलांची मिरासी आपल्या मुलांना चालवावी, ही भावना आपल्या मनामध्ये प्रकट करून आम्हाला परमार्थाची वाट दाखवली महाराज. असे गुरुवर्य आमच्या जीवनात आले महाराज आणि माझ्या या जीवनाचं सार्थक झालं. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात महाराज, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, माझ्यावर माझ्या गुरूंची कृपा झाली महाराज, माझ्यावर माझ्या गुरूंची कृपा झाली आणि माझं जीवन साध्यत्वास गेलं. संत निवृत्ती दादानी आपल्या वडिलांच्या पश्चात संत ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञान दिलं खरं, आणि ज्ञानेश्वर माऊलींना सांगितलं, ज्ञानादादा, अरे तुला या सकल विश्वाला असं काहीतरी द्यावं की या विश्वाचा उद्धार होईल. संत ज्ञानेश्वर माऊलींनी या समाजाचा विचार केला नाही. ज्या समाजाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जोडीत शेण टाकलं महाराज, ज्या समाजाने माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे आई वडील हिरावून घेतले, अहो भिक्षा मागाय गेली तर दारं लावली महाराज या समाजाने, पण माझ्या संत ज्ञानोबा रायांनी याचा विचार केला नाही, तर लोपलेलं ज्ञान महाराज सकल विश्वापुढे उघड केलं आणि तुम्हा आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला. लोपलेलं ज्ञान महाराज जगासमोर उघड केलं. आणि संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या आरतीमध्ये सांगतात, लोप संत ज्ञानेश्वर लोपलेलं ज्ञान तुमच्या आमच्या पुढे उघड केलं. श्री ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ सारखा ग्रंथ दिला. महाराज तुमचं आमचं काय झालं, ह्यांना 4 ग्रंथ माऊलींनी दिले, यांना हे 3 ग्रंथ वाचायला वेळ मिळेल, म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी निवडक 27 अभंग बाजूला काढले आणि छोटासा हरिपाठ बनवला महाराज, जो आपल्या खिशामध्ये सुद्धा बसेल तो ग्रंथ. आणि सांगितलं, जो या हरिपाठाचं चिंतन करेल महाराज, जो या हरिपाठाचं चिंतन करेल त्याला त्याच्या पूर्वजांचा मार्ग सुद्धा सोपा होऊन जाईल. आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या पंढरीच्या पांडुरंगानं महाराज तुम्हा आम्हाला 3.5 हाताचा नरदेह दिला, आणि हा नरदेह जेव्हा गर्भात होता तेव्हा हा नरदेह देवाला विनंती करतो, ए देवा, अरे या गर्भातील वेदना मला सहन होईना रे, हे दुःख सहन होईना, मला जन्माला घाल. देव म्हणतोय, अरे मी तुला जन्माला घालतो, पण तू मला देशील काय? तेव्हा हा माणूस म्हणू लागला, महाराज तू जर आम्हाला जन्माला घातलं तर तुझ्या चरणाशी एकाग्र राहील आणि नामस्मरण चिंतन करेल. महाराज देवानं जन्माला घालावं आणि तुम्ही आम्ही देवाकडे पाठ फिरवावी. महाराज जन्माला आले
आणि जन्माला आल्यानंतर या माणसांनी देवाकडेच पाठ फिरवली. नवस केला देवानं पूर्ण केला, जन्माला घातलं, पण तुम्ही आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवली. आता तुम्हाला एक सांगतो महाराज, माणूस कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं यातून आपल्याला समजतं. महाराज, जन्माला आल्यानंतर जो पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी एकाग्र राहिला, दिलेलं वचन ज्यांनी पूर्ण केलं त्याला संत म्हणायचं, आणि जन्माला आल्यानंतर देवाकडे ज्याने पाठ फिरवली त्याला माणूस म्हणायचं. महाराज, ज्यांनी देवाला दिलेला शब्द पाळला, महाराज, देवाचं नामस्मरणच हे आपल्या आयुष्याचं जीवन आहे असं समजलं, त्या सकल संतांनी देवाचं भजन केलं, साधना केली, आणि मग साध्यत्वास गेले. महाराज, साधनेशिवाय तुम्हा आम्हाला फळ प्राप्त होऊ शकत नाही. 3.5 हाताचा हा नरदेह पंढरीच्या पांडुरंगाने तुम्हाला दिला, याच्यातून तुम्हाला काही पैसे मागितले का हो, की मी तुला हा नरदेह दिलाय तुम्हाला दे? एवढ्या अनमोल किमतीचा महाराज हा नरदेह दिला, तुम्ही तुमची एखादी गाडी तुमच्या पाहुण्यांना द्यायची म्हणली तरी त्यांच्याकडून पैसे घेता. एखादी वस्तू कोणाला द्यायची म्हटलं तरी त्याच्याकडून पैसे घेता, पण हा अनमोल देह महाराज तुम्हाला दिलाय, याचं मोलच केलं जाऊ शकत नाही. कशासाठी दिला याचा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? एक लक्षात घ्या, एक दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला समजेल. एक मेंढपाळ महाराज नदीच्या कडेला मेंढ्या चारत होता, आणि त्याला चिंतामणी नावाचा मणी सापडला. तो चिंतामणी मणी, ज्या चिंतामणी म्हणीला आपण जे काय मागल तो आपली पूर्तता होते महाराज, पण त्याला त्याचा मोल कळला नाही. महाराज, त्यांनी दोरा अडकवला आणि आपल्या शेळीच्या गळ्यात बांधला, आणि शेळीच्या गळ्यात बांधल्यानंतर महाराज त्या चिंतामणी रत्नाला एका रत्न पारख्यानं पाहिलं. त्या वाटेनं जाताना त्यांनी त्याला विचारलं की हा मणी तुम्हाला देशील का? याच्या बदल्यात मी तुला 100 रुपये देतो. मेंढपाळाला काय समजे ना, ह्या मण्याचं 100 रुपये का देतोय हा? परत म्हणला की बाबा 1000 रुपये देतो, आता तरी देतोयस का? तो मेंढपाळ म्हटला नाही. अरे 10,000 रुपये देतो, आता तरी देतोस का? मेंढपाळाच्या डोक्यात टूप पेटली. महाराज, तो गेला. आपल्या पत्नी ग्रॅज्युएशन झालेली होती महाराज, आत्ताची नव्हती, जुनी ग्रॅज्युएशन. आत्ताच्या ग्रॅज्युएशन झालेल्या लय खतरनाक आहेत महाराज, लय संस्कृती बिघडवून टाकली महाराज. येणार आहे त्याच्यावर मी. महाराज, त्या मेंढपाळानं पत्नीला सांगितलं महाराज की या मण्याचं एका वाटसरू व्यक्तीने मला 10,000 रुपये द्यायला निश्चित केलं. आधी 100 म्हटला, 1000 घेतले, म्हणून 10,000 घेतले. पण त्या पत्नीने ओळखलं, हा चिंतामणी हे रत्न तुमच्या आमच्या इच्छा पूर्तता करतं. तेव्हा तिने सांगितलं
म्हणजे हे या दृष्टांतातून आम्हाला एक शिकायला भेटतं महाराज. जोपर्यंत त्या चिंतामणीचा त्या रत्नाची किंमत त्या मेंढपाळाला माहित नव्हती तोपर्यंत त्याची किंमत 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये होती. पण जेव्हा त्याचं अज्ञान दूर झालं महाराज, आणि अज्ञान दूर झाल्यानंतर त्याला त्या मण्याची किंमत कळली. त्या प्रकारे जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात तुमच्या आमच्या गुरुचा उपदेश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला या देहाची किंमत कळणार नाही महाराज. त्याच्यामुळं संतांच्या संगतीत यावं लागेल. हा 3.5 हाताचा नरदेह दिला देवाच्या भजनासाठी महाराज. परंतु पांडुरंगानं तुम्हाला भजना गोमटा देह दिला खरा. तुम्हा आम्हाला 5 ज्ञानेंद्रिय दिली महाराज, 5 कर्मेंद्रिय दिली. कशासाठी? भजनासाठी दिली महाराज. पण तुमच्या आमच्याकडून भजन घडत नाही महाराज. एक लक्षात घ्या, इथे उपस्थित देवस्वरूप श्रोत्यांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही या समाजात जेव्हा वावरत असता तेव्हा देवाने ज्याला पाय दिला नाही ना महाराज, देवाने ज्याला पाय दिला नाही त्या व्यक्तीला जाऊन म्हणा देवाने तुला काय द्यायला पाहिजे होते. तो म्हणणार नाही महाराज देवाने मला गाडी द्यायला पाहिजे होती. तो म्हणणार नाही महाराज देवाने मला बंगला द्यायला पाहिजे होता. तो म्हणणार नाही महाराज देवाने मला संपत्ती द्यायला पाहिजे होती. तो एवढंच म्हणेल महाराज देवाने मला पाय द्यायला पाहिजे होता. हो, तुम्ही ज्या व्यक्तीला हात नाही त्या व्यक्तीला जाऊन विचारा देवाने तुम्हाला काय द्यायला पाहिजे होतं. तो व्यक्ती बोलेल देवाने मला हात द्यायला पाहिजे होता. हो, ज्या व्यक्तीला अंधत्व दिलं त्या आंधळ्या व्यक्तीला जाऊन विचारा देवाने तुम्हाला काय द्यायला पाहिजे होतं. तो व्यक्ती सांगेल देवाने मला डोळे द्यायला पाहिजे होते. ज्याला कान नाही त्याला जाऊन विचारा, तो म्हणेल मला देवाने कान द्यायला पाहिजे होते. पण महाराज मला एक प्रश्न पडतो, तुम्हा आम्हाला देवाने 2 हात दिले, 2 पाय दिले, दिले इंद्रिय हात पाय कान, बोलाय वचन, तू जोडसे नारायण, असे जीव पण बरो.
सर्व जिथल्या तिथं दिलं महाराज. मग मला एक प्रश्न पडतो की मग भजन करायला तुम्हाला अडचण महाराज? आजच्या तरुण पिढीला जर विचारलं ना की तुम्ही हरी कीर्तनात, नामाचं कीर्तनात, भजनात काय येत नाही, तर ती तरुण पिढी सांगू लागते महाराज मला लाज वाटते. महाराज मग मला प्रश्न पडतो असा की जर तुम्हाला देवाच्या नामस्मरणाची लाज वाटते, या कार्यक्रमात यायची लाज वाटते महाराज, या महाराष्ट्राचं दुर्दैव असं महाराज, या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की ज्या महाराष्ट्रात माँसाहेब जिजाऊंसारखी आई होऊन गेली महाराज, या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला महाराज, या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांसारखा धर्मवीर होऊन गेला महाराज, या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, सकल संत मंडळी होऊन गेली. ज्यांनी तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, खास करून या स्त्रियांना महाराज, जेव्हा चूल आणि मुलंच पाहायचं असं जेव्हा महाराज व्याख्या होती, ती व्याख्या बदलणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात होऊन गेल्या. शिक्षण दिलं महाराज, आणि म्हणून आजची तरुण पिढी दुर्दैव शोकांतिका या महाराष्ट्राचं महाराज, की आजची तरुण पिढी भारताची संस्कृती विसरून परकीय संस्कृती या भारतात आणायला लागली. आणि म्हणून मला असं वाटतंय महाराज, या महाराष्ट्राच्या मातीत बलात्काराचं प्रमाण वाढलं. परकीय सत्ता जेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत थैमान घालत होत्या, तेव्हा आम्हाला वाटत होतं यातून आम्हाला कोणीतरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि आता जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, तर परकीय संस्कृती तुम्ही या महाराष्ट्र देशात आणताय महाराज. माझं एक म्हणणं आहे, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात मी समाज प्रबोधन करण्याचं कार्य करतो. आज मी या कीर्तन रूपी सेवेत जरा जखडलो गेलोय, कारण की मी ही प्रासंगिक कीर्तन असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही. पण महाराज एक सांगून जातो, जर तुम्हाला या महाराष्ट्रातील स्त्री सुरक्षित बघायची असेल, जर तुम्हाला या महाराष्ट्रातील आई सुरक्षित बघायची असेल, जर तुम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराज्य पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीत यावं, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या प्रभू श्री रामांचं रामराज्य या महाराष्ट्राच्या मातीत यावं, आणि माझा शेतकरी प्रभू श्री रामांच्या महाराज काळात जसा आनंदी होता तसा राहावा, तर प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना संस्कार द्यावे लागतील, संस्कृती शिकवावी लागेल महाराज. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो महाराज, सर्वात अनमोल दागिना कोणता हो, ज्याला आपण आता जास्त किंमत देतोय? सर्वात अनमोल दागिना कोणता, कोणी सांगेल? महाराज तुम्हा मला ठाऊक आहे, ज्या अर्थी तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडणार त्या अर्थी तुम्हाला पण माहिती आहे. जर आपण सोनं जर म्हणलो ते बुवा आपल्याला झाडूनच काढेल. एक लक्षात घ्या, तुम्हा मला माहिती आहे या जगात सर्वात मौल्यवान दागिना हा सोनं आहे महाराज. पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवाल ना या जगातला सर्वात मौल्यवान दागिना म्हणजे संस्कार आहेत, तेव्हा तुमची मुलं जगावर अधिराज्य गाजवण्याशिवाय राहणार नाहीत महाराज. हे लक्षात घ्या माय बापांनो. आणि म्हणून मी तुमच्या पुढे हात जोडून विनंती करतो, तुमची मुलं परमार्थात येऊ द्या, तुमची मुलं परमार्थात येऊ द्या. तुमच्या मुलांच्या हातात माझ्या संत ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी द्या.
सागरातून श्री ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, अंतकरण भावातून जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे. जर तुम्ही संत तुकोबारायांचा गाथा वाचला तर काय होईल माहितीये? अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाचे, क्षणोक्षणी हाचे, क्षणोक्षणी हाचे, करावा विचार. क्षणोक्षणी हाचे, क्षणोक्षणी हाचे, क्षणोक्षणी हाचे, करावा तर या दुःखाच्या भवसागरातून तरायला तुम्हाला सामर्थ्य मिळते बर का महाराज. अहो संत तुकोबारायांचा गाथा तुम्हाला एवढं काही शिकवून जातो की तुमचं आमचं आयुष्य कसं जगावं याचं एकमेव कारण आहे महाराज. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या वाटेवर आधी चालून बघितलं. कुठे काटे असतील तर तुम्हाला सावध केलं. एखादी बोराडीची फांदी असेल तर सावध केलं, सावध या. म्हणजे या संतांनी या वाटेवर आधी चालून बघितलं, मग तुम्हाला सांगितलं की या वाटेवर कसं चालायचं. पण जेव्हा तुम्ही संत तुकोबारायांची गाथा वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की ही वाट कशी आहे महाराज. म्हणून तुम्ही तुकोबारायांची गाथा वाचली पाहिजे, श्री ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पण तुमचं आमचं काय झालंय महाराज, देवानं दिला जन्म तुम्हा आम्हाला आणि तुम्ही आम्ही विसरलो जन्म कशासाठी मिळाला. महाराज संत कबीरदासजी फार सुंदर सांगतात. संत कबीरदासजी म्हणतात, नथनी दी जिस यारने सुमरत बार बार, नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार. संत कबीरदासजी म्हणतात महाराज, एखाद्या पत्नीला आपल्या पतीनं नथ आणून दिली संक्रांतीला, तर ती पत्नी वारंवार आपल्या पतीचं महाराज गुणगान गाते, शेजारी 4 बाया गोळा करते आणि दावत बसते महाराज. पण ज्या पंढरीच्या पांडुरंगानं अनमोल देह दिला महाराज, त्याचं गुणगान कधी गाणार. या माणसांना महाराज आठवण देवाची कधी होती माहितीये का. कबीरदासजी म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जो करे, दुःख काहे का. महाराज अहो या दुःखाच्या प्रसंगात देवाच्या चरणी नतमस्तक नाही लोटांगण घालत जातात. तेव्हा कपड्याचा विचार करत नाहीत, कारण दुःख असतं. पण जेव्हा या माणसांना सुखप्राप्ती होते तेव्हा हा माणूस महाराज हवेत उडायला लागतो. अहंकार नावाचा राक्षस त्याच्या डोक्यावर येऊन बसतो महाराज, आणि तो माणूस विसरून जातो ज्या पंढरीच्या पांडुरंगानं तुम्हाला दुःखाच्या काळात मदत केली, त्या पंढरीच्या पांडुरंगाला तुम्ही आम्ही विसरून जातो. अरे एक लक्षात घ्या, देवाला तुम्ही विसरून जाल खरं, पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात या दुःखाच्या भवसागरातून पार व्हायचं असेल महाराज, तर एक लक्षात घ्या, पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. एक लक्षात घ्या, या जगाच्या इतिहासात
झाले नाही. या जगाच्या इतिहासात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनंतर शांतीब्रह्म उपाधी कोणाला मिळाली नाही. या जगाच्या इतिहासात माँसाहेब जिजाऊंसारखं संस्काराचं बाळकडू आपल्या मुलांना पाजणारी आई परत या महाराष्ट्राला मिळाली नाही. या महाराष्ट्राच्या इतिहासात, या जगाच्या इतिहासात महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्राला छत्रपती मिळाला नाही. या जगाच्या इतिहासात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनंतर धर्मवीर कोणी झाला नाही. या महाराष्ट्राच्या इतिहासात महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नंतर शिक्षण देणारी आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारी क्रांतीज्योती झाली नाही. आणि तुमच्या आमच्या जीवनाला जर उद्धार व्हायचं असेल, तुम्हाला आम्हाला हा दुःखाचा भवसागर पार करायचा असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. माझ्या वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही. संतांनी सांगितलं, अरे हा मिळालेला देह अनमोल आहे. जर याचं सार्थक करायचं असेल तर तुम्ही भजन करा, कारण का हा मिळालेला देह कसं आहे महाराज, आज आपण इथं आहे तर उद्या तिथे नसणार आहे. आपण उद्या प्रत्येकाला हा मिळालेला जन्म, प्रत्येकाला जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मरायचंय महाराज, एक नाही. म्हणून संत तुकोबाराय सांगतात, हा देह नाशवंत आहे. अभंगाचं दुसरं चरण. रस्त्याने चाललो होतो, मित्राचे वडील भेटले. म्हटले, महाराज पाहिलं का, कालच 35 लाखाची फॉर्च्युनर मी माझ्या दारात उभी केली. महाराज 35 लाखाची फॉर्च्युनर घेतली. म्हटले अरे वा, भारी केलं की काका. महाराज पण 3 दिवसानंतर त्याच व्यक्तीला हार्ट अटॅक यावा आणि तो माणूस मृत्युमुखी पावावा. मग मला एक सांगा, मला एक प्रश्न पडतो, 3 दिवसापूर्वी मला म्हणणारा ही माझी फॉर्च्युनर आहे, माझी फॉर्च्युनर आहे म्हणणारा व्यक्ती 3 दिवसानंतर मृत्युमुखी पडला. महाराज त्या माणसाचं दुर्दैव एवढं की त्या माणसाला 4 जणांच्या खांद्यावर नेलं गेलं, पण त्या फॉर्च्युनर मधून सोडलं नाही. मग एक लक्षात घ्या, तुम्ही हा सगळा खटाटोप केला, संसार उभा केला, पण तुम्हाला या संसारातून तरायला कसं शिकायचं हे संतांनी सांगितलं. मग संतांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला या संसारातून जर तरुण जायचं असेल, तुमच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल महाराज? अभंगाचं
तुमच्या आयुष्यात महाराज काहीतरी साध्य करायचं असेल तर संतांच्या संगतीत आलं पाहिजे. संत समागमे धरावे आवड, करावी तातडी परमार्थ. तुम्ही परमार्थात आलं पाहिजे महाराज, संतांच्या सान्निध्यात आलं पाहिजे. महाराज अहो एक रेडा माझ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीत आला, वेद बोलू लागला. महाराज एक निर्जीव भिंत माझ्या संतांच्या संगतीत आली, महाराज चालू लागली. अहो महाराज, अहो चोऱ्या करणाऱ्या वाल्मिक ऋषींच्या आयुष्यात नारद मुनींसारखा संत यावा आणि चोऱ्या करून पोट भरणारा तो वाल्मिक महाराज वाल्मिक ऋषी झाला आणि रामायण घडण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहिलं महाराज. मग मला सांगा, संतांच्या संगतीत आल्यावर मुका प्राणी बोलू लागतो, संतांच्या संगतीत आल्यावर निर्जीव भिंत चालू लागते महाराज. संतांच्या संगतीत आल्यावर महाराज अहो संतांच्या संगतीत आल्यावर चोरटा पण ऋषी होऊ शकतो. तर महाराज तुम्ही आम्ही संतांच्या संगतीत आल्यावर माणूस का नाही होऊ शकतो? माणूस होऊ शकतो महाराज तुम्ही आम्ही. त्यासाठी प्रथम संतांच्या संगतीत आलं पाहिजे. ज्याप्रमाणे ठेवा ते सांगतो तेव्हा तुम्ही मग ते फिरवा, अजून वेळ आहे थांबा. संतांची संगत महाराज लाभली की प्रत्येकाचा उद्धार होतो. महाराज मी तुम्हाला सांगत होतो, जर तुम्हा आम्हाला हा दुःखाचा भवसागर तरुण पार जायचा असेल तर संतांच्या सानिध्यात यावं लागेल. महाराज अहो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा वारकरी संप्रदाय हा एक संतच आहे. फक्त या वारकरी संप्रदायामध्ये येण्याचं कार्य तुम्हा आम्हाला करायचं. ज्याप्रमाणे संत तुकोबाराय सांगतात, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ह्यास. त्या पंढरीच्या पांडुरंगाचे दास बना, पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करा आणि महाराज देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो महाराज, मला सांगा 65 किलो सोनं जड की 10 रुपयाची तुळशीची माळ? काय जड? 65 किलो. मग मला एक प्रश्न पडतो महाराज, 65 किलो सोनं जड जर तुम्ही म्हणता, मग एवढं सोनं वागवताना या स्त्रियांना काय होत नाही आणि 10 रुपयाची तुळशीची माळ वागवायला जड होते यांना? एका महाराज गावातला आमच्या नास्तिक माणूस आहे, त्याला म्हटलं काय भजनात बिजनात असता काय माळबीळ घाला की. आपल्याला कुठलं जुळते, गावाची वाट लावायची जुळते तुला आणि माळ घालाय नको वय. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्हाला जर वाटत असेल या महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज झाले पाहिजे, तुम्हाला जर वाटत असेल या महाराष्ट्राच्या मातीत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला यावे, तुम्हाला जर वाटत असेल या महाराष्ट्राच्या मातीत संत ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज पुन्हा एकदा जन्माला यावे, तुम्हाला वाटत असेल महाराज भगतसिंग सुखदेव राजगुरू पुन्हा एकदा जन्माला यावे, महाराज तुम्हाला जर वाटत असेल या महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांना संस्काराचं बाळकडून पाजलं, ती आई या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यावी वाटत असेल तर त्यासाठी महाराज तुम्हाला या वारकरी संप्रदायाशिवाय पर्याय नाही हे मान्य करावं लागेल. वारकरी संप्रदाय म्हणजे या महाराष्ट्राला महाराज नवीन दिशा देणार. परमार्थ हा महाराष्ट्र प्रत्येक तरुणाचा महाराज विजय असणार आहे आणि जेव्हा प्रत्येक तरुण या वारकरी संप्रदायामध्ये येईल तेव्हा हा महाराष्ट्र हा भारत देश जगावर अधिराज्य गाजवल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुम्हाला मान्य करावं लागेल. इथे उपस्थित सर्व मायबाप लक्षात घ्या, मला माहिती तुम्ही संसारासाठी खूप कष्ट घेतले. एखाद्या बापानं आपल्या मुलांसाठी काय करावं हे आपल्याला सांगायची गरज नाही. महाराज एक लक्षात घ्या,
ज्याप्रमाणे आपण पाहतो एका काव्यात तुम्हा मला ऐकायला भेटतं. सगळ्यांच्या परिचयाचं हे काव्य आहे. अरे संसार संसार जसा वाचुल्यावर आधी हाताला जाते मग मिळते भाकर. महाराज तुम्हाला जर आयुष्यात भाकरी जर खाण्यासाठी आपल्या आईबापानं हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं. महाराज आपला मुलगा जन्माला आला हो. मुलगा जन्माला आला. आपल्या बापाला समजलं आपल्याला पुत्र प्राप्ती झाली. महाराज हा बाप धावत धावत बाजारात गेला हो. महाराज हा बाप धावत धावत बाजारात गेला. 1 किलो पेढे आणले. महाराज गावाला वाटले हो. बापाच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हा मला पाहण्यासारखा झाला. आई म्हणते बघावं आपल्या मुलाचा चेहरा कसा दिसतो. बापाने कौतुकानं आपल्या मुलाचा चेहरा पाहावा. महाराज बापाला जे सुख होतंय तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे. बाप धावत धावत गेला. सर्व गावाला सांगू लागला मला पुत्र झाला मला पुत्री झाली. महाराज महाराज आपल्या अंगावरील कापड जर मळली ना महाराज तर त्या बापाने नवीन नाहीत घेतली हो. दोन फाटकी वस्त्र घालू लागला. मात्र आपल्या पोराच्या अंगावर चांगली कपडे असावी. आपला मुलगा 4 चौघात चांगला दिसावा. आपली मुलगी 4 चौघात संस्कृतवान दिसावी म्हणून महाराज बापानं आयुष्याचा खटाटोप केला. पायातला जोडा तुटला. महाराज नवीन नाही घेतला. चांभाराकडे गेला तो शिवला. महाराज मात्र आपल्या पोराला 4 जोड घेऊन महाराज दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते. या बापानं कधी सुखाची अपेक्षा नाही केली. पण आपली मुलं मात्र उपाशी झोपू नये म्हणून रानात रात्रंदिवस कष्ट करत राहिला हो. महाराज रात्रंदिवस कष्ट करू लागला. पोरांनी तेव्हा पाहिलं नाही आपला बाप काय करतोय. महाराज बाप करी जोडी उडी आपली करवंडी वाळवून. महाराज या बापानं कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही हो. पोटाला पोटभर खाल्लं नाही महाराज. पण या बापानं आपल्या मुलांची पोट भरावी म्हणून रात्रंदिवस रानात राबला.
थाट मानेनं जगली पाहिजे. मंडपात फुले स्पर्श आपल्या महाराज मुलांना कोणी बोट दाखवलं नाही पाहिजे हो महाराज. यासाठी बाप दिवस रात्र जगडत राहिला. महाराज अहो महाराज, एखाद्या मुलानं यश प्राप्त करावं. आज या फडतरे कुटुंबातील हर्षद दादा महाराज, त्यांचा संसार चालू आहे. प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉबला आहेत ते महाराज. महाराज सर्व काही सुखात आनंदात चालू असताना महाराज त्या काळाने आघात करावा आणि नानांना मात्र या कुटुंबातून घेऊन जावं. महाराज महाराज एखाद्या कुटुंबातून बाप नावाची व्यक्ती जेव्हा निघून जाते ना महाराज, सर्व कुटुंबाचा आधार निघून जातो. महाराज आपली आई महाराज स्वयंपाक करत असावी. रानातनं पडून आलेल्या बापाला विचारावं दवाखान्यात जावा, तर बाप सांगतो अगं पैसे नाहीत मुलांच्या शाळेची फी भरायची. खूप त्याग केला महाराज. माझ्या आईने डोळ्यातून पाणी काढलं तर तिचं प्रेम आम्हाला समजतं महाराज. पण बाप जेव्हा कन्यादान करतो ना महाराज, कन्यादान करतो तेव्हा घरी येतो तेव्हा एका कोपऱ्यात महाराज रडत बसतो. पण आपले अश्रू कुणाला दाखवत नाही. त्यांना माहित असतं महाराज, जर आपण जर अश्रू काढले ना महाराज, तर अखंड कुटुंब महाराज खचून जाईल. एखाद्या कुटुंबाचा पाया निष्ठावा महाराज. बिल्डिंग जशी डाचायते ना, तसा बाप जर रडला ना कुटुंबाचं महाराज, ही बिल्डिंग डाचळत असते. एवढा त्याग केला. विचार करा, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना हे विश्व निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य उभं केलं. आणि महाराज आता माझे छत्रपती शिवाजी महाराज या हिंदवी स्वराज्याचे राजे होणार आहेत महाराज. आणि या आनंदाची खबर अखंड हिंदुस्थानामध्ये पसरली. मासाहेब जिजाऊ महाराज 6 जून 1674 साली माझ्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचं ठरवलं. माझा राजा या हिंदवी स्वराज्याचा छत्रपती होणार होता महाराज. सर्व सुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी लोळत होती महाराज. जे पाहिजे क्षणार्धात उभं राहत होतं महाराज. दिवस उजाडला. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकचा खटाटोप चालू आहे. 32 मन सुवर्ण सिंहासन सजवलं गेलंय महाराज. आणि 32 मन सुवर्ण सिंहासन सजवल्यावर महाराज त्या सिंहासनावर चढवण्यासाठी पायऱ्यांचा उपयोग केला गेलाय महाराज. आणि त्या सिंहासनाजवळ मासाहेब जिजाऊंचं स्थान महाराज तिथे मांडलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणार होते. आणि एक 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 पाऊल त्या सिंहासनाच्या दिशेने टाकत होते. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना पहिलं पाऊल टाकावं महाराज. आधी नगन कोंडा नाचन, मग माझ्या रायबांचा म्हणणारा तानाजी मालुसरे माझ्या राजांच्या डोळ्यापुढे उभा राहिला महाराज. राजे लाख मेली तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे महाराज उभे राहिले. राजे अहो तुमची कापड जेव्हा माझ्या अंगाला लागली तेव्हाच हा शिवा काशीत मेला. उरलाय तो फक्त आत्माय बघा. राजा तुम्ही काही काळजी करू नका म्हणणारा शिवा काशीत आठवला. रायाजी बांधल अखंड हिंदुस्थानासाठी महाराज आहुती दिली तो आठवला. एक एक पायरी राजा माझा वर चढतोय आणि डोळ्यातून अश्रू बाहेर काढतोय. राजांनी शेवटची महाराज पायरी चढावीन, खळ करून डोळ्यातून अश्रू व्हावे. आई साहेबांच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि दारांचा अभिषेक महाराज, अश्रूंचा अभिषेक मासाहेब जिजाऊन टाकाला. मासाहेब विचारतात, राजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, तुम्ही राजा झाला, छत्रपती झाला, तुम्ही डोळ्यातून अश्रू काढताय. महाराज राजे शोक आवरत सांगू लागलेत, मासाहेब अहो आपल्या या बहुर बनावर हिंदवी
उभं केलं, हिंदवी स्वराज्य उभं नाही केलं तर सर्व सुख संपत्ती माझ्याकडे आहे, सर्व काही सुख माझ्या पायाची लोळण घेतात मासाहेब. पण खानदाराहून लढणारी माझी मंडळी आणि अजून एक दुर्दैव मासाहेब, वयाच्या 10व्या वर्षी राजमुद्रा देऊन मला या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवणारा बाप माझ्या जीवनात नाही. आज हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न माझ्या जर बापानं बघितलं असतं तर कौतुकाची थाप माझ्या या पाठीवर दिल्याशिवाय माझा बाप राहिला नसता साहेब. म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर होतात, महाराज. अशी मुलं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या कुळात जन्माला यावी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात तुमच्याही पोटी असे रत्न जन्माला आले पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम माँसाहेब जिजाऊ हवं लागेल आणि तुम्हाला सर्वप्रथम बाप शहाजीराजे भोसले हवं लागेल. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातेत जन्म घेतील. एक लक्षात ठेवा. आज या फडतरे देशमुख कुटुंबियांनी हा सर्व खटाटोप केलाय महाराज. कीर्तन रूपी नामसंकीर्तन आयोजित केलं. का केलं तर यातून काहीतरी ज्ञानदान झालं पाहिजे, यातून अन्नदान झालं पाहिजे. महाराज यासाठी हे कीर्तन आयोजित केलं. पण एक लक्षात घ्या, आज तुम्ही तुमच्या या सर्व माझ्या देवस्वरूप श्रोत्यांनो या कीर्तनातून काही नाही घेऊन गेला तरी चालेल. पण एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना गाडी नाही देऊ शकला तरी चालेल, तुम्ही तुमच्या मुलांना बंगला नाही बांधू शकला तरी चालेल, तुम्ही तुमच्या मुलांना संपत्ती नाही देऊ शकला तरी चालेल, तुम्ही तुमच्या मुलांना महाराज सर्व सुख नाही देऊ शकला तरी चालेल, तुम्ही तुमच्या मुलांना सुवर्ण अलंकार नाही देऊ शकला तरी चालेल. अरे पण एक लक्षात घ्या, संस्कार नावाचा दागिना तुम्ही तुमच्या मुलांना द्या. तुमची मुलं तुमच्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. महाराज हे शिवचरित्र तुम्हाला शिकवतं, हे संतांचं चरित्र तुम्हाला शिकवतं. आज या धर्मकीर्तनातून एवढं जरी घेऊन गेला तरी नानांच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल. विठ्ठल
मागणी देवी द्रौपदी आहे देशकरी पाहे पांडुरंगाया संता शिवरवीची म्हणते तुका म्हणे आता वदार तोही देवी आई संतांची या संता शिवरवीची म्हणते ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम